काहीतरी, कारण तिचं बोलणं पण ऐकायला येत नाहीये. हम्म. त्यांचा प्रॉब्लेम असू शकतो. नाही येत आहे. हो, येते येते व्यवस्थित. हा चालेल, सुरू करू, रेकॉर्डिंग सुरू करू. ठीक आहे, आपण नंतर अपलोड करू शकतो. हो, सुरू करू. हं? चालेल. कोण आज श्लोक कोण म्हणते? गुरुजी मी श्लोक आर्या कोण बोलू? आहे तिकडे सगळे जण हा आहेत? श्लोक म्हणायचा, बोलायचा नाही, हो म्हणायचा. बोल, म्हणा. म्हणायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान म्हटलं. सूर, ताल, लय एकदम मस्त. आता शेवटचा समारोपण तुम्हीच करणार ना? शांती मंत्र. शांती मंत्र नाही. शांती मंत्र म्हणता येतो तुम्हाला, म्हणायचं आहे. ठीक आहे. मी इथनं माझा स्क्रीन शेअर करतो. भारतीय गुरुकुल परिवारच्या ऑनलाईन गुरुकुल उपक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. बुद्धिदाता गणेश, आरोग्य देवता भगवान धन्वंतरी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, जितेंद्रिय महाबली हनुमान, माझे गुरु राष्ट्रबंधू राजूभाई दीक्षित आणि मदर ऑफ ऑल फादर भारत माता, भारत मातेला वंदन करून प्रत्येक घरकुल एक गुरुकुल या उपक्रमांतर्गत 8 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आयुर्वेद शिका आणि शिकवा. आपण जे शिकतोय ते दुसऱ्यांना शिकवायचं आहे. आणि त्यातला ऑनलाईन गुरुकुलचा अध्याय 61वा आणि त्यातला शरीरशास्त्राचा भाग 39वा आपण आज बघतोय. शरीर काय आहे तर बाह्य अंग, आतील अवयव, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, आत्मा, बुद्धी, अहंकार या सगळ्यांना मिळून शरीर असं म्हटलेलं आहे. याच्यातला आत्मा जो असतो हा आत्मा सगळ्यात श्रेष्ठ असतो. या आत्म्याच्या मदतीला मन असतं, मनाच्या मदतीला बुद्धी असते आणि अहंकार असतो. मीपणा म्हणजे आत्म्याचा आणखीन एक सहकलाकार असं म्हटलं तरी चालेल. आणि हे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या सहाय्याने या शरीराचं नियंत्रण केलं जातं. शरीरामध्ये काय काय अभ्यास काय काय करायचं आपल्याला? 3 दोषांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यातला आपण वात दोष आता बघतोय. 7 धातूंचा अभ्यास पुढे बघायचा आहे आपल्याला. 3 मलांचा अभ्यास पुढे बघायचा आहे. पंचमहाभूत पण पुढे बघायचे. हे पुढे शिकायचं आहे आपल्याला. ते मी फक्त सांगून ठेवलं की आपला विस्तार केवढा आहे, विषयाचा विस्तार केवढा आहे एवढं फक्त मी सांगितलं. त्यातल्या 3 दोषांच्या वात दोषापैकी आपण शोध घेतोय आणि वात संकल्पनेवर आपण बोलतोय. पथ्य काय काय पाळायचं इथपर्यंत आपण मागच्या खेपेला बघितलं. तर आपण इथपर्यंत येऊन थांबलेलो होतो, उडीद इथपर्यंत येऊन थांबलेलो होतो. आज आपण पुढचं पथ्य बघणार आहोत. पथ्य आणि अपथ्य हे 2 शब्द थोडेसे वेगळ्या पद्धतीने वापरले जातात. पुन्हा एकदा आठवण करतो जे मागच्या खेपेला हजर नव्हते त्यांच्यासाठी. पथ्य म्हणजे शरीराला आवश्यक असलेले पदार्थ. काय खायचं याला म्हणतात पथ्य आणि काय खायचं नाही याला म्हणतात अपथ्य. अपथ्य, कुपथ्य म्हणजे खाऊ नये, काय खाऊ नये, काय पिऊ नये त्याला अपथ्य असं म्हणतात. पथ्य म्हणजे खायचं, अपथ्य म्हणजे खायचं नाही. त्याच्यामध्ये आपण हे सगळे पदार्थ बघितले. वात कमी होण्यासाठी वाताचे आजार खूप सांगितलेले आहेत. आपण त्याची संख्या पण बघितली, 80 संख्या आहे. त्याचे आपण संस्कृत मधले बघितले, मराठीतले बघितले, मालवणीतले शब्दप्रयोग बघितले. ज्यांनी ते भाग चुकवलेले आहेत त्यांनी ते मागचे भाग सगळे बघा. त्याच्यात तुम्हाला वाताचे आजार कोणते कोणते व्यवहारात दिसतात ते आपण सगळं सविस्तरपणे सांगितलेलं आहे. ताजं शुद्ध अन्न खायचं, आवश्यक तेवढं पाणी प्यायचं, तेल तूप भरपूर वापरायचं, नारळ शेंगदाणे खायचे, तीळ खायचे, काजूगर खायचे, खजूर खायचे, गोड आंबट खारट पदार्थ खायचे, ताजं दही खायचं, गोड ताक प्यायचं, लोणी खायचं, कुळीद खायचे, उडीद खायचे. इथपर्यंत येऊन थांबलेलो आपण. आणि मग त्याचे काय काय व्यंजन आपण बनवू शकतो ती पण आपण अगदी थोडक्यात बघितली. आज बघणार आहोत तांदूळ. आपण जिथे राहतो, ज्या प्रदेशामध्ये राहतो
त्या प्रदेशातलं अन्न आपल्यासाठी श्रेष्ठ असं सांगितलेलं आहे. आपण समजा कोकणात राहत असू तर तांदूळ आमच्यासाठी पथ्यकर आहेत. आपण जर पंजाबमध्ये राहणार असू तर आपल्याला गहू हे पथ्यकर आहेत. मध्य भारतामध्ये जर तुम्ही राहत असाल तरी सुद्धा गहू तुम्हाला आणि तांदूळ दोन्ही पदार्थ चालता येतात, वातासाठी वापरले जातात. वाताच्या चिकित्सेमधले सगळे प्रकार, सगळे खाद्यपदार्थ जे तुम्हाला इथे समोर दिसत आहेत, हे सगळ्यांनी शरीराचं पोषण होत असतं. शरीर ज्यांचं दुर्बल बनलेलं आहे, वाताचं शरीर हे बारीक असतं, प्रत्येक वेळेला नाही पण 99% शरीर बारीक असतं. हात असे लवथवती असतात, केस गळलेले असतात, विस्कटलेले केस असतात किंवा कपडे पण नीट नसतात, असे जसे मोदीजींचे कपडे दिसतात तसे कपडे नसतात. मग ते असेच मी आता नाव घेत नाही परंतु अस्वच्छ गलिच्छ कसेही चुरगळलेले असे कपडे असतात. वात प्रकृती चंचल प्रकृती आहे. त्याला आपल्याला स्थिर बनवायचं आहे आणि स्थिर बनवण्यासाठी शरीरामधला कफदोष वाढवला पाहिजे. वात कमी करण्यासाठी कफदोष वाढवायचा असतो. स्थिर पदार्थ म्हणजे गोड पदार्थ. गोड पदार्थ भरपूर, हे सगळे जे पदार्थ दिसत आहेत तुम्हाला हे सगळे मधुर रसाचे पदार्थ सांगितले. रस आणि चव याच्यात अगदी थोडासा फरक आहे. रस आणि चव, रस आणि चव, टेस्ट. टेस्ट हा शब्द इंग्रजीमध्ये वापरला जातो. टेस्ट म्हणजे चव. रस या शब्दाला इंग्रजीत पर्यायी शब्द नाही. रस म्हणजे रस, RAS. 6 चवींचे पदार्थ, 6 रसांचे पदार्थ सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये काय मधुर रस. मधुर म्हणजे गोड नव्हे. मधुरातला एक प्रकार म्हणजे गोड. मुद्दाम उदाहरण म्हणून सांगतो, मधुर रसामधली खारीक आहे, मधुर रसाचा खजूर आहे, ते तुम्हाला गोड लागतात. गोड लागतात, मधुर रसाचे पदार्थ गोड लागतात. परंतु तूप जे आहे, तूप, हे तूप तुम्हाला कुठे गोड लागतं? तुपाची चव काही गोड नाहीये. मग तूप कुठचं आहे? तांदूळ खाल्ले तर ते तांदूळ गोड लागतात का? नाही लागत. मग ते मधुर रसाचे आहे. परंतु ते पुष्टी करणारे आहेत, कफदोष वाढवणारे आहेत, वाताला कमी करणारे आहेत, शरीर संघटन वाढवणारे आहेत, पृथ्वी जल महाभूत प्रधान आहेत, असे सगळे पदार्थ हे मधुर रसाचे सांगितलेले आहेत. त्यामध्ये आहे हा तांदूळ. आता तांदूळ हा मधुर रसाचा आहे सांगितलेला. याने शरीरात नेमकं आता ते कार्बोहायड्रेट्स वगैरे सगळं विचारात घ्यायचं नाही आपल्याला, कारण आपण आपल्या पद्धतीने विचार करतोय. आयुर्वेदाच्या पद्धतीने विचार करत असताना मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, कॅलरीज, फॅट्स यांचा विचार करायचाच नाही, कारण ते कन्फ्युजन होईल. तुम्ही मग ते पदार्थ मिनरल आहे की कार्बोहायड्रेट्स किती त्याच्यामध्ये आहेत, ह्या सगळ्यामध्ये जमलिंग होतं खरं सांगायचं तर. आयुर्वेदात सांगितलंय, साधं सोपं सांगितलंय, तेवढंच धरायचं आणि तेवढंच गृहीत धरून पुढे जायचं. तांदूळ जे सांगितलेले आहेत, तांदळामध्ये आपल्याकडे अनेक प्रकारच्या व्हरायटी मिळतात. तुम्ही गुगलला जर सर्च केलं, तांदळाच्या विविध जाती भारतामधल्या मिळणाऱ्या, ओरिजिनेटेड इन इंडिया, भारतामध्ये तयार झालेल्या तांदळाच्या प्रजाती ज्या आहेत त्या अगदी बासमती पासून अगदी खाली कोलम पर्यंत या सगळ्या जवळजवळ 40-45 प्रकारचे तांदूळ भारतामध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये कोकणामध्ये जे मिळणारे पदार्थ आहेत, तांदूळ जे आहेत, त्या तांदळांमध्ये 1-2-3 प्रकार मिळतात. एक आला भरडी शेती असं म्हणतात. भरडी शेती म्हणजे उन्हाळी शेती. उन्हाळ्यामध्ये पाणी वेगळं त्याला पुरवून जमिनीमध्ये ओलावा निर्माण करून ठेवून तो टिकवून ठेवून जी शेती केली जाते त्याला भरडी शेती असं म्हणतात. डोंगराच्या उतारावर शेती केली जाते, पाणथळ जमिनीमध्ये शेती केली जात नाही, त्याला भरडी शेती म्हणतात, जंगली शेती म्हणतात. आणि शेळ जमिनीतली शेती जी आहे, शेळ जमिनीतली म्हणजे जिथे पाणथळ जागा आहे, उन्हाळा नसताना, पावसाळा नसताना सुद्धा त्या जमिनीमध्ये पाणी खूप साठलेलं असतं, चिखल असतो. तिथे पाण्यात तुम्ही बघितले तर तिथे असंख्य पाण्याचे झरे तिथे सुरू असतात. आजूबाजूला खूप चांगली झाडं असतात, विशेषतः केवड्याची झाडं तिथे आजूबाजूला असतात. अशी जी जमीन असते, पाणथळ जमीन आपण त्याला अगदी मराठी भाषेत बोलायचं झालं तर अशा जमिनीच्या बाजूला तयार होणारा जो भात आहे ह्याला शेळ जमिनीतला भात म्हणतात. आता भरडी जमिनीमध्ये तयार होणारा तांदूळ आणि शेळ जमिनीमध्ये म्हणजे मातीच्या, ओलसर मातीच्या ठिकाणी पाणथळ जागेमध्ये तयार होणारा तांदूळ, ह्याच्यात मुळामध्येच फरक आहे. जो पावसाळ्यामध्ये तयार होणारा तांदूळ आहे हा मुळातच पाणी घेऊन येणार आहे, मुळातच मधुर रसाचा आहे, मुळामध्येच त्याच्यात पृथ्वी आणि जलमहाभूत जास्ती आहे, मुळात त्याचं वजन जास्ती आहे.
आणि जो भरडी म्हणजे सुक्या जमिनीवर पाणी मुद्दाम मारून ओलं करून तांदूळ लावले जातात, त्यामध्ये नैसर्गिकरित्या पाणी कमीच असतं. आणि ज्याच्यातलं पाणी कमी ते पदार्थ वाताला काय करतात, वाढवतात की कमी करतात? ज्या पदार्थात पाणी जास्त ते पदार्थ वाताला वाढवतात, ज्या पदार्थातलं पाणी कमी ते पदार्थ वाताला कमी करतात. काय म्हणूया आपण त्याला, वाढ आहे, विषम वाढ नाही किंवा व्यस्त प्रमाणात वाढ नाही, सम प्रमाणात वाढ आहे. पाणी कमी वात कमी, पाणी जास्त वात जास्त. असा तांदूळ जो आहे, ह्या तांदळामध्ये आणखीन दोन प्रकार पडतात. मी तुम्हाला एक सांगितला, हा प्रदेशावरनं तांदूळ सांगितला. दुसरा प्रकार आहे तांदळाचा, तो तयार झाल्यानंतर किती दिवसांनी तुम्ही वापरताय. एक तांदूळ जो आहे हा 60 दिवसांनी वापरला जातो, त्याला 60 दिवसामध्ये तयार होतो. आणखीन एक मधला प्रकार सांगतो तुम्हाला, की 60 दिवसामध्ये तयार होणारा जो भात असतो त्याला 60 असं म्हणतात. हा अत्यंत पौष्टिक आहे, आणि जो पौष्टिक असतो तो पचायला जड असतो, आणि तो पौष्टिक असतो तो कफाला वाढवणारच आहे, वाताला कमी करणार आहे. पृथ्वी आणि जल महाभूत त्याच्यामध्ये जास्ती असतं. किती वर्षांनी तुम्ही तांदूळ वापरला जातोय, तयार झाल्यानंतर किती दिवसांनी, हा 60 दिवसात तयार होणारा 60 सांगितला. आता मी तुम्हाला आणखीन एक दुसरा प्रकार सांगतो. कोणताही तांदूळ असू देत, 60 दिवसातला असू देत, 90 दिवसाचा असू देत, हा तांदूळ तयार झाल्यानंतर तुम्ही 1 वर्ष 2 वर्षांनंतर जर वापरणार असाल तर त्याचे गुणधर्म वेगळे आहेत. तुम्ही या वर्षीचा तांदूळ या वर्षी वापरणार असाल तर त्याचे गुणधर्म वेगळे आहेत. काय आहे एवढे मोठे फरक? नवीन अन्न जे आहे, आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की नवीन अन्न जे आहे, हे नवीन अन्न कफाला वाढवणारं असतं, वाताला कमी करणारं असतं. आता ह्या तांदळामध्ये नवीन तांदूळ जर वापरले, म्हणजे या वर्षी तयार झालेले, या वर्षी, आता आमच्याकडे भात कापणीचा सीझन सुरू आहे. दसरा आणि दिवाळीच्या मध्ये आमच्याकडे भात कापलं जातं. दिवाळीला पोहे हे नवीन तांदळांचे केले जातात, आणि त्यामुळे ते नवीन तांदळाचे पोहे ज्याच्यामध्ये कफ धातू, कफ दोष हा जरा जास्ती प्रमाणात आहे, त्यामुळे दिवाळीला खाल्ले जाणारे पोहे हे वाताचं शमन करतात, कफाला वाढवतात. पृथुका म्हणजे पोहे यांचा संदर्भ जो आयुर्वेदात आलेला आहे, हे जुन्या तांदळांचे पोहे जर बनवलेले असतील तर ते वाताला वाढवतात, कारण ते दाबून बनवलेले असतात, भाजून दाबून बनवलेले असतात. म्हणजे ते थोडेसे कफाला कमी करणारे, म्हणजे वाताला थोडेसे वाढवणारे होतात. परंतु तांदूळ जर नवीन असतील, यावर्षीचे यावर्षी खाल्ले, म्हणून तुम्हाला त्याच्यावर किती काळ जावा लागलाय. काळ हे सगळ्यात महत्वाचं प्रमाण आयुर्वेदात सांगितलेलं आहे. काळ हा पदार्थ एक सांगितलेला आहे. 9 पदार्थ जे आहेत त्याच्यात हा काळ हा एक पदार्थ सांगितलेला आहे, दिशा हा एक पदार्थ सांगितलेला आहे. तर काळ हे अधिक चांगलं औषध सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे त्या तांदळांवर किती काळ गेलाय, त्या काळानुसार त्या तांदळाचे परिणाम बदलणार आहेत. जसं तांदूळ शिजवल्यानंतर किती वेळाने तुम्ही भात जेवताय त्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम अवलंबून आहे. शिळा भात म्हणजे आता तुम्ही सकाळी बनवलेला आहे 10 वाजता, आणि तो उद्या दुपारी 12 वाजता, सकाळी 10 वाजता किंवा दुपारी 12 वाजता जर खाणार, हा शिळा झाला. शिळा झाला म्हणजे तो कफाला वाढवणार, आणि कफाला वाढवणार तो वाताला कमी करणार. पुन्हा एकदा लक्षात घ्या, असा पदार्थ शरीर, असा तांदूळ किंवा असा शिजलेला भात जर तुम्ही शिळा खाल्लात तर तो वात कमी करतो. कसा कमी करतो? कारण त्याच्याला कफ वाढतो, चिकटपणा वाढतोय, आंबवलेले पदार्थ होतात ते, आणि प्रत्येक आंबवलेला पदार्थ जो आहे हा वाताला कमी करणार, कफाला वाढवणार. आंबवलेले जे पदार्थ असतात हे सगळे पदार्थ वाताला कमी करतात, सुरुवातीला कमी करतात. आता त्याच्यातली गंमत आहे, आपण ती बघणार आहोत. थोडे थोडे पदार्थ कमी जास्त आपण अभ्यासच. आंबवलेल्या पिठामध्ये उडीद आणि तांदूळ असे 2 पदार्थ असतात. आता तिथे उडीद मी मुद्दाम दाखवला, आणि इथे तांदूळ. हे उडीद आणि तांदळाचे जे प्रकार आहेत, हे जेव्हा फर्मेंट केले जातात, आंबवले जातात, तेव्हा ते वात त्याच्यातला आणखीन वाढवला जातो. एका बाजूने तो कफ दोष पण वाढवणार आहे, आणि एका बाजून तो वात दोष पण वाढवणार आहे. असे काही कमी पदार्थ आहेत जे तुम्हाला तौलनिक दृष्ट्या अभ्यासताना थोडासा नीट विचार करावा लागतो. माझा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्यामध्ये मी आंबवलेल्या पिठाचे पदार्थ आणि मैद्यापासून आंबवलेले पदार्थ यांच्यातला फरक, तौलनिक अभ्यास मी तुम्हाला सांगितला. छोटे छोटे फरक असतात, परंतु ते जर नीट विचारात घेतले नाही तर मात्र त्याचे परिणाम बदलतात. आंबवलेल्या पिठाचे पदार्थ उडीद आणि तांदळाचे जर आपण घेतले तर त्यामधला उडीद जो आहे आणि तांदूळ जे आहेत, हे दोन्ही पदार्थ स्वतंत्ररित्या देखील तुमच्या वाताला वाढवणारे, वाताला कमी करणारे असतात.
कफाला वाढवणारे असतात. आंबवलेल्या पदार्थांमध्ये चिकटपणा तयार झालेला असतो. हा चिकटपणा देखील कफाला वाढवतो, वाताला कमी करत असतो. तुम्हाला तांदूळ आणि गहू, तांदूळ आणि उडीद हे दोन पदार्थ युक्तीने वापरावे लागतात. आता ह्या आंबवलेल्या पदार्थांमधला आंबटपणा जर कमी करायचा असेल, फर्मेंट झालेलं जे आहे, आंबलेलं आहे, ते जर कमी करायचं असेल तर त्याला डीप फ्राय करायला पाहिजे. तव्यावर बिडाचा तवा घ्यायचा किंवा लोखंडी तवा घ्यायचा किंवा मातीचा तवा, खापर ज्याला म्हटलं जातं ते घ्यायचं. त्याच्यावर तेल घालायचं किंवा मिठाचं पाणी त्याच्यावर मारायचं आणि मग त्याच्यावर समजा या उडीद आणि तांदळाच्या पिठाचा समजा तुम्हाला डोसा पाहिजे असेल, डोसा जर घातला तर डोसा जो आहे हा एका बाजूने कुरकुरीत असतो, एका बाजूने त्याचं पीठ जे आहे हे आंबलेलं आहे. आता आंबलेलं पीठ आहे, परंतु ते त्या तव्यावर इतकं पातळ पसरलं जातं आणि पेपर लाईक तयार होतं त्याचं स्ट्रक्चर, अरळ होतो, सगळा कुरकुरीत होतो, पाणी सगळं संपून जातं. तो वाताला वाढवणार, कफाला कमी करणार. आता ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आंबवलेले पदार्थ मी मगाशी म्हटलं की वाताला कमी करतात आणि कफाला वाढवतात. आता इथे मी म्हणतो बरोबर उलट सांगितलं त्याच्या, कारण ते पदार्थ कोणत्या पद्धतीत तयार केला, अग्नीचा विचार जेव्हा त्याच्यावर होतो, त्याच्यातलं जर फर्मेंटेटिव्ह मटेरियल जसं आपण काढून टाकलं, गॅसच जर आपण त्याच्यातला काढून टाकला, पण त्याच पिठाची इडली, त्याच पिठाचा दहीवडा, त्याच पिठाचा मेदूवडा जर आपण खाल्ला तर तो वाताला कमी करणार आणि कफाला वाढवणार. ह्या दोन गोष्टी आहेत, नीट लक्षात घेऊया. इथे आणखीन एक पदार्थ पुढे येतोय, धान्यातला गहू. जिथे गव्हाचं उत्पादन होतं तिथे गहू जरूर वापरावा. गव्हासाठी पाणी भरपूर वापरलं जातं. गव्हाला माती चिकट माती लागत असते. कोकणातली माती गव्हाच्या उत्पादनासाठी चांगली नाही आणि त्यामुळे गव्हाची शेती ही कोकणामध्ये कधी होत नाही आणि म्हणून जिथे शेती होत नाही तिथे ते धान्य वापरायचं नाही, असाही एक साधा नियम, सामान्य नियम आम्हाला सांगितलेला आहे. मग अशा वेळेला काय करायचं? मग अशा वेळेला काय करायचं तर आपण जिथे राहतो तिथलं धान्य आपण वापरायला सुरुवात करायची आणि जर तिथलं धान्य आपण वापरलं तर आपल्याला काही त्रास त्याचा होणार नाहीये. म्हणजे आपण काय करायला पाहिजे तर आपल्याला ज्या पदार्थांनी त्रास होतो, जे पदार्थ आपण जिथे राहत नाही ते पदार्थ खाऊन आपल्याला त्रास होणारे 100% आहे आणि त्याच्यात तुम्ही शंका सुद्धा घेऊ नका. गहू जर तुमचा पंजाबमध्ये तयार होणारा असेल किंवा तांदूळ जर पंजाबमध्ये, आता तांदळाची शेती पंजाबमध्ये सुद्धा होते, कृत्रिमरित्या पाणी पुरवून पंजाबमध्ये शेती होते. तांदूळ अतिशय चांगला होतो पंजाब मधला सुद्धा. बासमती राईस आपण जो खातो हा सगळा उत्पादित होतो पंजाबमध्ये. आता पंजाब मधली माती अत्यंत पौष्टिक माती आहे, परंतु आता ते सगळं केमिकल घालून त्यांनी मातीचा कस सगळा बदलून टाकला. परंतु तिथे होणारी जी शेती आहे, मग पंजाब मधला ऊस असेल, पंजाब मधली मका असेल, पंजाब मधले तांदूळ असतील, गहू असतील, हे प्रतीला किंवा गुणधर्मांचा विचार केला तर अत्यंत उत्तम, सर्वात उत्तम असं पौष्टिक धान्य पंजाबमध्ये तयार होतं असं सांगितलेलं. त्यामुळे पंजाबी लोक कसे दिसतात बघा, त्यांचं धान्य ज्या प्रदेशामधलं धान्य ते खातात तसं त्यांची शरीरयष्टी बनत असते. पंजाबी लोक, जाट लोक, हरियाणाची लोक जी आहेत यांना जाट असं म्हणतात. असे धष्टपुष्ट तगडे असतात सगळे. आता यांचं प्रकृती का बनते अशी, कारण त्यांनी त्या जमिनीमध्ये राहिलेलं अन्न खाल्लेलं आहे. आता मी तुम्हाला बरोबर आणखी दुसरा एक प्रकार दाखवतो, जो उडीद आणि तांदळातनं भारतामध्ये तयार झालेलं दुसरं टोक, पंजाबच्या बरोबर दुसरं टोक, केरळ मधलं उदाहरण सांगतो. तुम्ही तो पिक्चर बघितलाय का शाहरुख खानचा आणि काय नाव पिक्चरचं त्या, केरळ मधली लोक भरपूर, चेन्नई एक्सप्रेस. चेन्नई एक्सप्रेस या पिक्चर मधले केरळियन लोक जे दाखवले तसे आडदाण एकापेक्षा एक राक्षस दिसतात, गलिलठ्ठ दिसतात. ह्यांचा गुबगुबीतपणा असतो आणि पंजाबी लोक जी असतात ही शरीराने बांधीव असतात, बांधीव शरीर असतं. आता ह्या बांधीव शरीराचा परिणाम कुठनं दिसतो तर त्यांच्या अन्नातनं दिसतो.
गहू खाणाऱ्यांचं अन्न सडसडीत आणि बांधीव बांधा असतो, त्यांचा आत्म बांधीव असतं. परंतु उडीद आणि तांदळाचे पदार्थ, विषविषित पदार्थ, असे फुगलेले पदार्थ शरीराला सुद्धा फुगवणार आहेत. आणि त्याच्या बरोबर मधला महाराष्ट्रातला, कोकणातला किंवा आदिवासी भागातला एखादा शेतकरी जर तुम्ही बघितलं तर हा जाड पण दिसत नाही आणि बारीक म्हणजे त्याची बरगड्या सगळ्या दिसतात. हा सुडवला आहे, कुठेही त्याच्या बरकुट्या दिसत नाहीत. अंगावर व्यवस्थित मांस आहे, अंगावर व्यवस्थित चरबी आहे, पण अतिरिक्त चरबी नाही. पोट त्याचं असं आतमध्ये गेलेलं आहे, पंचा आहे, खूप जाड नाही, खूप बारीक नाही, असा सडसडीत बांध्याचा शेतकरी माणूस आपला दिसू शकतो. कारण आपण मध्य भारतातलं अन्न आपण खातोय. त्यामुळे आपण जसे व्हेन इन रोम डू ॲज द रोमन्स डू असं म्हणतात. जेव्हा तुम्ही रोम देशामध्ये असता तेव्हा रोमन लोक जसं वागतात, खातात, पितात, जसे कपडे परिधान करतात, तसं तुम्ही खाल्लं पाहिजे, कपडे परिधान केले पाहिजे. आणि तोच नियम पथ्यपालनाच्या बाबतीत सुद्धा आहाराचे जे नियम येतात त्यामध्ये असतो. आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशातलं अन्न आपण खाल्लं पाहिजे. त्यामुळे उडीद, तांदूळ आणि गहू याविषयीचे संभ्रम तुमच्या मनातले बहुधा गेले असतील. आता हेच पदार्थ तुम्ही भाजून खाल्लेत तर परिणाम वेगळे आहेत. गहू भाजलात आणि जर चपाती केली तर परिणाम वेगळा. गव्हाचं कणिक ती तुम्ही त्याचा मैदा तयार केलात आणि तो फर्मेंट केलात, त्याचा ब्रेड तयार केलात, तो बेक केलात, बेक करून त्याचा ब्रेड झाला. आता हा ब्रेड पुन्हा तुम्ही आणखी कापलात आणि त्याचे टोस्ट बनवलेत किंवा बटर बनवलेत. डीप फ्राय जेवढं तुम्ही करत जाल, खरं पाकी जेवढं होत जाईल तेवढा वात वाढणार, कफ कमी होणार. आणि बरोबर उलट पाव आणि त्याच्यापेक्षा अलीकडे जेव्हा तुम्ही याल तेव्हा कफ वात तुमचा कमी होत जाणार आणि कफ वाढत जाणार. भोपळा, भोपळा हे एक फळ असं आहे की जे बहुवर्षायू फळ आहे. एकदा तुम्ही भोपळा आणलात घरात आणि जर त्याला उंदीर लागला नाही, उंदरान जर खाल्ला नाही किंवा झुरळांनी जर त्याला भोकं पडली नाही किंवा फुटला जर नाही, वरनं पडला नाही, तर भोपळा तुम्ही जर टांगून ठेवलात तर अगदी व्यवस्थित 3 ते 4 वर्ष अगदी सहज आरामात भोपळा टिकतो. आतलं सगळं मटेरियल जे असतं हे सगळं सुकून गेलेलं असतं आणि त्याच्यातलं पाणी जेव्हा सुकून जातं तेव्हा तो भोपळा आणखी पौष्टिक व्हायला मदत होत असते. पाणी कमी झालं की ते आणखीन पुष्टीवान व्हायला मदत होत असतं. त्यामुळे भोपळा, दुधी भोपळा हा सुद्धा पौष्टिकतेकडे जाणारा एक पदार्थ आहे. तसाच कोहाळा आणखीन एक पदार्थ आहे, इथे लिहिला नाहीये, परंतु कोहाळा, इथे दुधी भोपळ्याच्या ऐवजी कोहाळा शब्द जर वापरला तर तो आणखीन योग्य ठरेल असं मला वाटतं. दुधी भोपळ्याच्या ऐवजी कोहाळा असा शब्द वापरायचा. कोहाळा जो आहे सगळ्यात पुष्टी करणारं, सगळ्यात तर्पण करणारं, सगळ्यात उष्णता कमी करणारं फळ कोणतं असेल तर ते कुष्मांड. कुष्मांड म्हणजे कोहाळा. कोहाळा म्हणजे आपण त्याला गोव्याच्या भाषेमध्ये कुवाळू असं म्हणतात किंवा कोहाळा असं मराठीमध्ये म्हणतात. कुष्मांड, कुष्मांड नवमी, कुष्मांड पाक, कुष्मांड अवले हे शब्द तुम्हाला ऐकून माहिती असतील. हा जो कुष्मांड आहे, कोहाळा जो आहे, हा कोहाळा अत्यंत सगळ्या फळांमध्ये, वेली वर्गातल्या सगळ्या फळांमध्ये सर्वात श्रेष्ठ फळ कोणतं असेल तर ते कुष्मांड सांगितलं. कुष्मांड म्हणजे कोहाळा. कोहळ्याचं काय करायचं तर कोहळ्याचा रस काढायचा आणि जो चोथा असतो या चोथ्याच्या सांडगे घालायचे असतात. या चोथ्यामध्ये काही द्रव्य मिसळायची, घट्ट पिळायचं. बिया त्याच्यातल्या थोड्याशा वेगळ्या करता आल्या तर करायच्या आणि जो चोथा असतो घट्ट पिळायचा आणि त्याचे पिळलेला जो गोळा असतो त्याच्यामध्ये धन्याची पावडर, मिरचीची पावडर, असं काही वेगवेगळे आणखी पदार्थ घालून ते सांडगे नावाचा एक प्रकार सुकवला जातो. आमच्या लहानपणी आम्ही सगळं केलेलं होतं. केळीच्या पानांवरती असं पसरून ठेवायचं आणि मग ते वाळलं की उचलून घरात आणायचं आणि मग ते 2-2 वर्ष टिकतात सांडगे. तेला तळायचे आणि मग ते खायचे, कुरकुरीत छान लागतात. खिचडी बरोबर किंवा त्या सांडग्यांची आमटी पण करता येते, वेगवेगळी व्यंजनं करता येतात. कोहाळा जो आहे हा बहुवर्षायू सांगितलाय, तो सुद्धा कितीतरी वर्ष टिकतो. पाशीट नावाचा एक प्रकार असतो कोकणी घरांमध्ये. आडवार जो असतो ना, सगळ्यात पहिल्यांदा लाकूड ज्याच्यावर छप्पर टेकलेलं असतं त्याला पाशीट असा शब्द आहे. आणि हा पाशीट जो असतो त्या पाशीटाला हा कोहाळा नजर लागू नये म्हणून बांधून ठेवायचा प्रघात आमच्याकडची आहे. आता या कोहाळ्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की तो वाईट शक्तींना ओढून घेतो स्वतःकडे किंवा स्वतः बली देण्यासाठी म्हणून आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये अन्य फळांपेक्षा कोहाळा चांगला सांगितलेला आहे. आता अन्य बळी जर द्यायचेच असतील, आता रेड्याचा बळी किंवा बकऱ्याचा बळी किंवा आणखीन काही बळी जर द्यायचे असतील आणि जर ते
बळी प्रत्यक्ष द्यायचा नसेल, अप्रत्यक्ष बळी, कृत्रिमपणे जर बळी द्यायचा असेल, तर त्याला कोहाळा हे फळ अतिशय चांगलं सांगितलेलं आहे. आता मग तसं कलिंगण पण का लाल रंगाचं दिसतं, मग त्याचा बळीसाठी वापर नाही केला जात. टोमॅटो पण लाल दिसतात, त्याचा बळीसाठी वापर नाही केला जात. त्याच्यासाठी कुष्मांडच सांगितलेलं आहे. मांसामधून जे पोषण मिळतं ते सगळंच्या सगळं पोषण या कोहळ्यातनं मिळतं, आणि म्हणून कुष्मांड नवमी, कलिंगण नवमी किंवा काकडी नवमी असं कधी सांगितलं जात नाही. कुष्मांड नवमी सांगितली गेली. देवीच्या सगळ्या व्रतांमध्ये देवीला आवडणारं फळ म्हणजे कुष्मांड आहे, कोहाळा आहे. का? कारण ते मांस सदृश्य दिसणारं फळ आहे, किंवा गुणधर्माने मांसाचे जे गुणधर्म आहेत ते सगळे गुणधर्म ह्या कोहाळ्यामध्ये आहेत. पनीर खाल्ल्यानंतर जे गुणधर्म दिसतात तेच या कोहाळ्याचे आहेत. तुम्हाला माहितीये का, आग्र्याला पेठा नावाचा एक प्रकार, एक मिठाई तयार केली जाते. ही जी मिठाई आहे ही आग्र्याची मिठाई, आग्र्याचा पेठा असं, पेढा नव्हे हा, पेठा. तर हा जो आग्र्याचा पेठा आहे, हा आग्र्याचा पेठा या तुमच्या कोहळ्यापासून तयार केला जातो. आता हा जो कोहळा आहे, हा कोहळा जर तुम्ही नीट किसलात, त्याचं साल काढून टाकायचं. पांढऱ्या रंगाचा त्याला एक भुरा असतो वर, हिरव्या रंगाची पोपटी रंगाची साल असते ती काढून टाकायची. मधला जो गर असतो हा गर चुन्याच्या निवडीमध्ये बुडवून ठेवायचा एक रात्रभर, आणि नंतर त्याला असे टोचे पाडायचे आणि साखरेच्या पाकामध्ये तो शिजवायचा. मग त्याला त्याला म्हणतात पेठा. आणि हा पेठा सकाळ संध्याकाळ एक जर खाल्ला तर लहान मुलांची तब्येत सुधारते. ज्यांना अंग धरत नाहीये अशा मुलींना किंवा अशा मुलांना सुद्धा हा पेठा खायला मुद्दाम द्यावा. कोहाळ्याचा हलवा पण तयार करता येतो, कोहळ्याची खीर तयार करता येते, कोहळ्याचे सांडगे मगाशी सांगितलं. आता कोहळ्याचा रस जो आहे ना, या रसामध्येच उडदाचं पीठ घालायचं, किती पौष्टिक होईल बघा हे. उडदाचं पीठ त्याच्यात घालायचं, थोड्याशा मिरच्या घालायच्या, थोडीशी जिरं घालायचं आणि त्याचे पापड लाटायचे. आता हे उडदाचे पापड पाणी न घालता, आता त्याच्यातला पाण्याचा भिजवण्यासाठीचा जो वापर करायचा ते साधं पाणी न वापरता ह्या कोहळ्याचा रस वापरायचा. कोहळ्याच्या रसामधलं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये पापड भिजवायचं सांगितलेलं आहे. आमची आजी अशा पद्धतीत पापड करायची. आता त्यामुळे काय व्हायचं, तर त्या पापडाला कीड टोके लागत नसायचे. पाणी घातलं की त्याला कीड पडलीच म्हणून समजा. त्यामुळे हे पदार्थ सगळे जे आहेत, जुन्या परंपरेने जे चालत आलेले पदार्थ आहेत, ते त्या परंपरेने, त्या युक्तीने जर वापरले तर आपल्याला ते बहुवर्षायू पदार्थ सुद्धा टिकवता येऊ शकतात. आता इथे काही भाज्या सांगितलेल्या आहेत, दोडकं आहे, वांग आहे, टोमॅटो आहे, हे सगळे पदार्थ वापरायला काही हरकत नाही. आता या सगळ्या भाज्या म्हणजे काय नुसता चोथा असं म्हणण्याची काही आवश्यकता नाही. दोडकं म्हणजे गिलके ज्याला म्हणतात, अतिशय सुंदर शिरा ज्या असतात, ह्या शिरा काढायच्या आणि या शिरांची चटणी पण चांगली होते. शेंगदाणे घालायचे, फोडणी घालायची त्याच्यात छान हिरव्या मिरच्यांची, की मस्त चटणी तयार होते. हिरव्या रंगाची चटणी, पौष्टिक चटणी असते. कोवळी दोडकी असतात त्यांची भजी पण चांगली होते, भाजी पण चांगली होते, आमटी पण चांगली होते. किंवा तुम्ही भरीला म्हणून सुद्धा ही दोडकी आत टाकू शकता, सांबारामध्ये घालू शकता, किंवा डाळीच्या आमटीमध्ये सुद्धा ही दोडकी चांगली लागतात. ह्या पूरक पदार्थ म्हणून, मुख्य पदार्थ म्हणून सुद्धा दोडकी मस्त काम करतात. ज्या वेली वर्गातल्या भाज्या आहेत, दोडका आहे, काकडी आहे, पडवळ आहे, आतून ज्या पोकळ आहेत, हे सगळ्या डायबिटीस मध्ये अतिशय चांगलं काम करतात असं लक्षात येतं. एका बाजूने ते पोषण पण करतात आणि एका बाजूने त्याच्यामध्ये अवकाश, पोकळ जागा असल्यामुळे फार पोट भरायला मदत होत नाही. असं अशी अशी गंमत आहे त्याच्यात. चुरमुरे कसे आहेत त्या पद्धतीमध्ये असं म्हटलं तरी चालू शकेल. दोडकं. पुढचा शब्द आहे वांग. वांग हे खरं सांगायचं तर वातुळ नाही, वातग्नी, वार्ताक असं त्याचं संस्कृत मधलं नाव आहे. वात कमी करणार सगळ्यात श्रेष्ठ नाही, वात कमी करणाऱ्या भाज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये एक भाजी वांगी वापरताना त्याचा देठ वेगळा करायचा नाही. त्या पुढचं वांग जे असतं, या वांग्याच्या अंगातले वात वाढवणारे गुणधर्म त्या देठामध्ये कमी करण्यासाठी वापरलेले आहेत. हे त्याचे अँटीडोट आहे. त्यामुळे तुम्हाला भरलं वांग जेव्हा करायचं असतं तेव्हा वांग पुढे चिरून घ्यायचं, त्याच्यात मसाला भरायचा, देठ काढायचा नाही. त्याचा देठ काढला की वांग्यातली मजा गेली. त्याच्यावर जर काटे असतील तर ते काटे काढून टाकता येतात, सुरीने ब्लेडने काटे तासता येतील, परंतु त्याचा देठ पूर्ण कापून टाकू नका. वांग बटाट्याची भाजी करताना सुद्धा, वांग बटाट्याची भाजी करताना तुम्ही बटाट्याच्या साली पण काढायच्या नाही. साली सकट बटाट्याची भाजी करा आणि वांगी ही देठा सकट वापरा, त्याची मजा आणखीनच वेगळी आहे. अगदी पुढचं टोक असतं तेवढं कापून टाका, जे अगदी मऊ मऊ झालेलं असतं ते. परंतु
हा जो मसाला आहे, हा मसाला जेव्हा तुम्ही वांग्यामध्ये भरता तेव्हा त्या वांग्यातले वात वाढवणारे गुणधर्म कमी झालेले असतात. तुम्ही वांग कोणत्या पद्धतीने तयार करताय, बटाटा कोणत्या पद्धतीने शिजवताय, त्यावर त्याचा पुढचा वात वाढवणारा गुण आहे की वात कमी करणारा गुण आहे हे लक्षात येतं. जेव्हा भरतासाठी वांग भाजलं जातं, भाजलं जातं, भाजलं गेलं की ते वातग्नी होणार. मी आता तुम्हाला पदार्थांची लिस्ट सांगतोय, वात कमी करणार. वातग्नी म्हणजे वाताचं शमन करणार. भाजला पदार्थ की वात कमी होणार आहे, कफ दोषाला वाढवणार आहे. थोडस तुम्हाला सुरुवातीला कन्फ्युजिंग वाटणार आहे. आपण कफ शिकलो की तुम्हाला याचा काय तौलनिक अभ्यास चांगला करता येईल. वांग जेव्हा तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालून करता किंवा पाण्यामध्ये शिजवता तेव्हा ते कफवर्धक होणार आहे. वांग कच्चं कधी खाल्लं जात नाही. जशी भेंडी कच्ची खाल्ली जाते, कोबी कच्चा खाल्ला जातो, तोंडली कच्ची खाल्ली जातात, वाली कच्च्या खाल्ल्या जातात, फ्लॉवर कच्चा खाल्ला जातो, तसं वांग कच्चं खाल्लं जात नाही. वांग शिजवूनच खायचं असतं. आता हे जे आपले ट्रेडिशन आहेत, काही पदार्थ शिजवून खाल्ले जातात, काही पदार्थ कच्चेच्या कच्चे खाल्ले जातात. पण कच्चे पदार्थ जास्ती खाऊ नये असं अद्वैत सांगतो. गंमत म्हणून एखादी वाल खायला हरकत नाही, गंमत म्हणून तुम्ही एखादी मिरची खायला हरकत नाही. पण जर तुम्हाला मिरच्या, आता काही प्रांतांमध्ये मिरच्यांची भाजीच केली जाते. मिरच्या चिरतात आणि सरळ फोडणीला घालतात, त्याच्यात पुन्हा आणखी मिरची पूड घालतात आणि मिरच्यांची भाजी करून खाणारी मंडळी सुद्धा आहे. त्यामुळे जे वांग तुम्हाला खायचं आहे ते वांग कोणत्या पद्धतीने शिजवलं जातं, भरलं वांग आहे की वांग्याच्या काचऱ्या केलेल्या आहेत. वांग्याच्या काचऱ्या जर केल्या आणि जर त्या नुसत्या तेलात तशा परतल्या आणि त्याच्यावर झाकण ठेवून वाफ आणून शिजवल्या आणि त्याच्यात मीठ मसाला घालून जर खाल्ल्या आपण, वांग्यांची काचऱ्याची भाजी, जशी बटाट्याची काचऱ्याची भाजी होते तशी वांग्यांची काचऱ्याची भाजी जर आपण करून खाल्ली तर ती देखील वाताचं शमन करणारी आहे. परंतु वांग्याचं भरीत, वांग्यांची काचऱ्याची भाजी आणि भरली वांगी याच्यामध्ये पुन्हा आणखी मसाला घातलेला आहे. त्याच्यामध्ये मसाला पण आहे, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण आहे, त्याच्यामध्ये पाणी पण आहे, तेल भरपूर घातलेलं आहे, नारळाची चटणी पण त्याच्यात घातलेली आहे. हे आणखी पौष्टिक होईल. या 3 पदार्थांमध्ये वांग एकच आहे, परंतु कफाला वाढवणारं आणि वाताला कमी करणारं भरलं वांग. आणि सगळ्यात शेवटचं जे वांग आहे त्याच्यात वात अजिबात वाढत नाही आणि वाताचं शमनही उत्तम होतं, ते म्हणजे वांग्याचं भरीत. वांग भाजल्यानंतर वरची साल काढून टाकायची आणि त्याच्यामध्ये गूळ आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि फोडणी घालायची मस्त कढीपत्त्याच्या पानांची आणि थोडासा चिंचेचा कोळ त्याला लावायचा. मीठ घालावंच लागतं. वांग्याला मीठ कमी लागतं. बाकीच्या भाज्यांना मीठ जेवढं लागतं तेवढं वांग्याला लागत नाही. वांग्याला मुळामध्ये एक किंचित खारटपणा पण असतो. नुसतंच मधुर रस आहे असतला नाही, किंचित खारट सुद्धा आहे आणि त्यामुळे मग मधुर, अम्ल, लवण 3 पदार्थ जे आहेत, 3 चवीचे पदार्थ आपण तिथे वर बघितलं ना, गोड, आंबट आणि खारट, आणि हे पदार्थ वाताचं शमन करतात. त्यामुळे वाढलेला वात कमी करण्यासाठी आपल्याला वांग सुद्धा वापरता येण्यासारखं आहे. वांग वाटण्याचा रस्सा हो चालू शकतो, आमटी भाजी मधलं वांग चालू शकतं, सांबारामधलं वांग चालू शकतं. आता आमटी आणि सांबार याच्यात फरक काय आहे? सांबारामध्ये मसाला जो घातला जातो हा वर्ण घातला जातो, शिजताना घातला जातो. फोडणीमध्ये घालणं आणि शिजताना घालणं याच्यात फरक आहे. दोघांमध्ये फरक आहे. फोडणीमध्ये जेव्हा तुम्ही तेलामध्ये मसाला परतता, आता इथे मसाला परतलात की त्या तेलामधल्या उष्णतेमुळे मसाल्यातला तेलाचा अंश कमी झालेला असतो. आपले मसाले जे सगळे आहेत, मग त्याच्यात हळद आहे, त्याच्यामध्ये कांदा आहे, लसूण आहे, मिरची आहे किंवा दालचिनी, लवंग, वेलची, बडीशेप, धने, खसखस, तमालपत्र हा सगळा मसाला आहे. जेव्हा तो फ्राय केला जातो तेव्हा त्यातलं तेल जळून जातं आणि त्याचा खमंगपणा सगळीकडे वास सुटलेला असतो, दरवळलेला असतो या मसाल्याचा वास. असा वास सांबाराला येणार नाही. सांबार शिजताना तो त्याच्यात मसाला घातला जातो, मग त्याच्यात धन्याची पूड असेल, लाल मिरचीची पावडर असेल किंवा अन्य जे मसाले असतील हे वर्ण घातले जातात. शिजताना घालणं आणि तेलात तळताना घालणं यामध्ये त्या पदार्थांचा गुणधर्म बदलत जातो. मांसरस, मांसरस जे आहे, मांसरस म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांचं मांस. अरे मांस खायला सांगितलं आयुर्वेदामध्ये? हो, आयुर्वेदामध्ये मांस सांगितलेला आहे. आयुर्वेद हा संपूर्ण समाजाचा विचार करून शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही स्तरातल्या लोकांचा विचार करून बनवलेलं एक शास्त्र आहे. आहारामध्ये कोणते पदार्थ असावेत, कोणते पदार्थ नसावेत याचे काही नियम सांगितलेले आहेत. शाकाहार की मांसाहार हा आपला आणखीन एक वेगळा विषय होऊ शकतो, तो आपण नंतर कधीतरी करणारच आहोत. परंतु आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे
की जे पदार्थ पचायला जड असतात त्या पदार्थांना तुम्हाला अभी दिख रहा है नाही ना. तर वेगवेगळ्या प्राण्यांचं मांस काय काय करू शकतं त्याचे गुणधर्म पण सांगितलेले आहेत. मग अगदी गाढवाचं मांस काय करतं, वाघाचं मांस काय करतं, सशाचं मांस काय करतं, उडणाऱ्या पक्ष्यांचं मांस काय करतं, प्राण्यात राहण्याचं मांस काय करतं, बिळात राहणाऱ्या प्राण्यांचं मांस काय करतं, कोंबडीचं मांस काय करतं, शेळीचं मांस काय करतं, बकऱ्याचं मांस काय करतं, हे सगळ्यांचे गुणधर्म सांगितलेले आहेत. अगदी गाई म्हशीचे आणि डुकराचे गुणधर्म देखील सांगितलेले आहेत. अभ्यास म्हणून सांगितलेले आहेत. याचा अर्थ असा नाहीये की ते सगळे पदार्थ आयुर्वेदात खायला सांगितलेले आहेत. खाणाऱ्या लोकांना काय काय त्रास होऊ शकतो, त्याचे परिणाम काय काय होऊ शकतात, हे अभ्यासासाठी, तौलनिक अभ्यासासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळे मांसरस, ज्याच्या शरीरात मांस कमी आहे त्याला मांस दिलं पाहिजे. मांस हा जो धातू एक आहे शरीरातला, त्याला आपण मसल म्हणतो. हे मसल्स जे आहेत ते पुन्हा पृथ्वी आणि जल महाभूत प्रधान बनलेले आहेत, पंचमहाभूतांचा विचार केला तर. म्हणजेच आयुर्वेदानुसार जर दुसरा विचार करायचा झाला, गुणांचा विचार करायचा झाला, तर सगळ्या प्रकारचं मांस जे आहे हे वाताचं शमन करतं, वाताला कमी करतं. वाताचं कमी करतं म्हणजे कफाला वाढवतं, पोषण जास्ती करतं. आता हे सगळे पदार्थ तुम्हाला मुद्दाम पुन्हा एकदा सांगतो, हे सगळे पोषण करणारे पदार्थ आहेत. आणि हे पोषण करणारे पदार्थ जे असतात ते तुम्हाला वाताला कमी करण्यासाठी, म्हणजे वात आणखीन वाढू नये, लिमिट मध्ये राहावा यासाठी वापरायला सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचं मांसरस. आता हे जे मांसरस आहेत ते त्याला आणखीन काय करू शकतो आपण, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले सांगितलेले आहेत. मांसरस म्हणजे आजच्या भाषेमध्ये चिकन सूप, मटण सूप, हड्डी सूप, पाया सूप, सूप या प्रकाराला रस असा शब्द वापरलाय. त्याच्यामध्ये मसाले घालून वेगवेगळ्या तेलयुक्त बियांचे रस घालून, जसा नारळाचा रस आहे, शेंगदाण्याचा रस आहे, बदामाचा रस आहे, असं घालून त्याला जर आपण आणखीन पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न, जेवढं जास्ती पौष्टिक तेवढं तो वाताचं शमन जास्ती जोरात करणार असं म्हटलं तरी चालू शकेल. मज्जासार, मज्जाच आहे असं आपण म्हणतो. मज्जासार म्हणजे काय, हाडांच्या मधल्या भागामध्ये पोकळीमध्ये जे काही वाढलेलं असतं ना त्याला म्हणतात मज्जा. म्हणजे कवटीच्या आतमध्ये जे असतं त्याला म्हणतात मज्जा. हाडांच्या बोन मॅरो असं आपण जर म्हटलं तर बोन मॅरोचं सूप म्हणजे पाया सूप असं म्हटलं ना तरी सुद्धा चालू शकणार. त्यामुळे हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ तुम्हाला पथ्यासाठी अत्यंत उपयुक्त पदार्थ आहेत. इथे येऊन आपण थांबूया. तांदूळ, गहू, भोपळा, दुधी भोपळा, दोडकं, वांग, मांसरस आणि मज्जासार, इथपर्यंतचे सगळे गुणधर्म आपण आज बघितले. पुढच्या खेपेला आपण जेव्हा भेटू तेव्हा आपण त्याच्या पुढच्या भागातले जे आपण गुणधर्म आहेत ते बघणार आहोत. आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते प्रश्न आपण घेऊया आणि पुढे जाऊया. इथनं माझं प्रेझेंटेशन थांबवतो. चुकून डिलीट झालं मी. काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर प्रश्न विचारा. आजच्या सेशनवर प्रश्न विचारायचे हा. आपण 10 मिनिटं प्रश्नांसाठी. गुरुजी, हा बोला. माझ्या आईला कोरडा खोकला आहे तर तिने आंबवलेले पदार्थ खाल्लेले चालतील का? हा, आंबवलेले पदार्थ चालतील. आंबवलेल्या पदार्थांमध्ये कोरडा जर खोकला असेल तर त्याच्यात डोसा आयटम चालतील. डोसा चालेल, उत्ताप्पा चालेल,
त्याच्यावर भरपूर तूप घालायचं, बटर किंवा तूप, लोणी घातलं तरी अधिक चांगलं, आणि मग ते खाल्लं तरी चालते. बर, ठीक आहे, धन्यवाद. गुरुजी, बोल. आपण जेव्हा एरंडेल तेल पितो तेव्हा थोड्या वेळाने आपल्या पोटात का दुखतो, म्हणजे नक्की आपल्या पोटामध्ये काय असतं? काय असतं, आतड्याला मळ जो चिकटलेला असतो, ह्या एरंडेल तेलामुळे तो मळ सोडवायला मदत होते आणि तो मळ बाहेर पडतो. आता हा जर तेलाचं प्रमाण कमी झालं तुमचं एरंडेलाचं, तर तो एरंडेल त्या मळाला असा ढकलून देतो पुढे, खरवडून काढला जातो, आणि त्यामुळे मग ते पोटात काही वेळा असं क्रॅम्पिंग पेन, असं ग्रास्पिंग, असं ओढल्यासारखं वाटत राहणं. फणसाचा डीक हाताला समजा चिकटलेला असेल तर तेल लावल्यानंतर कसा तो डिंक सगळा निघून जातो, फणसाचा चीक निघून जातो हाताचा. तसंच आहे हे. किंवा कणिक, मळलेली कणिक आहे ती जशी हाताला चिकटलेली असते आणि त्याला थोडंसं तेल लावलं तरी चिकटलेली कणिक असते ती सगळी निघून जाते. ही जशी निघून जाते तसंच आपल्या शरीरामध्ये आतड्यांना जो लागलेला मळ आहे, हा मळ सोडवायला हे तेल काम करत असतं. आणि हे तेल जेव्हा आतमध्ये जातं आणि ते तेल त्याच्यापेक्षा जर क्षमतेपेक्षा जर घट्ट चिकटलेलं असेल तर ते ओढून काढण्यासाठी त्या शरीराला जे कष्ट पडतात तिथे थोडीशी वेदना आपल्याला जाणवते. तेव्हा अशा वेळेला तेलाचं प्रमाण वाढवायचं. आणि कोण प्रश्न विचारणार आहे? अनम्यूट व्हा आणि प्रश्न विचारा. बोला राऊत. नमस्कार गुरुजी. नमस्कार. तर कुष्मांडाच्या बाबतीत आपण जे सांगितलं त्याच्याबद्दल प्रश्न होता हो बोला ना. की म्हणजे हे एक असं फळ आहे की जे खूप दिवस तसंच आपण सुकून ठेवू शकतो आणि नंतर पण वापरू शकतो. तर हे माझं अंडरस्टँडिंग बरोबर आहे का, मला कन्फर्म करायचं होतं की खूप दिवसांनी समजा त्याला डॅमेज नसेल काही झालेलं फिजिकली, तर त्याला आपण नंतर पण खूप दिवसांनी पण खाऊ शकतो. हे बरोबर आहे का नाही? नाही नाही, डॅमेज जर झालं ना तर ते मऊ होतं. जोपर्यंत ओके. त्याची वरची साल इंटॅक्ट आहे, जोपर्यंत त्याला असं बोट लावलं तर आत जात नाहीये, कठीण कवच ज्याला आहे, तसं आमच्याकडे तवसं नावाचं काकडी जी असते, जून काकडी, ती सुद्धा आम्हाला अशी, आमच्याकडे त्याचं प्रिझर्वेशन जे आहे ना, हे त्याला दोरी बांधून टांगून ठेवायला सांगितलं. ते जेव्हा तुम्ही फळीला चिकटवून ठेवता, शेल्फवर ठेवता, मग तो आपली जमिनीचा शेल्फ असू देत, लाकडी शेल्फ असू देत, चिकटून राहिलं की त्याचं वजन खाली येणार आहे, आणि वजन आलं की तिथे तो भाग जो असतो हा भाग थोडासा मऊ होणार, आणि एकदा तिथे फर्मेंटेशन सुरू झालं की मग ते सगळं फळ फुकट जाणार. त्यामुळे पाशीट जे असतं, मगाशी मी शब्द वापरला, तिथे जो कोहाळा बांधलेला असतो तो असा टांगलेला असतो. टांगलेले जे पदार्थ असतात हे टिकायला मजबूत असतात आणि ते टिकाऊ पण होतात. भोपळे सुद्धा असेच टांगून ठेवायचे, देठासकट भोपळे टांगून ठेवायचे, दुधी भोपळे असेच टांगलेले असतात, तवशी अशीच टांगलेली असतात. त्यामुळे टांगलेले जे पदार्थ असतात हे चांगलं. तुम्हाला आणखीन एक त्याचा रेफरन्स टांगलेल्यावरनं मला आठवलं म्हणून मी सांगितलं. कुष्मांड कोहळ्याचं मी सांगितलं तेवढंच. नाळ कापून झाल्यानंतर, बाळाची नाळ कापल्यानंतर ती नाळ सुकलेली असते, ती पडते, आणि ती जी पडलेली नाळ असते ही पूर्वीच्या काळी काय केलं जात असे, ही जी नाळ असते ही त्या कोहळ्याबरोबर टांगून ठेवली जायची, कोहळ्याबरोबर टांगून ठेवली जायची. आता याच्यामध्ये आणखीन एक प्रकार काय केला जात होता पूर्वीच्या काळात, ह्याला म्हणतात स्टेम सेल प्रिझर्वेशन, असं आजच्या काळात म्हणता येईल. ही जी नाळ आहे, स्टेम सेल जी आहे, ही मडक्यामध्ये ठेवायची, त्याच्याभोवती राख घालायची, ती राख पुन्हा एका दादऱ्याने बांधायची, दादरा म्हणजे लाल कापड घ्यायचं, त्याने ती टाईट घट्ट बांधायची, आणि ही नाळ कोणाची आहे ह्या त्या मडक्यावर त्याचं नाव लिहायचं. समजा माझी नाळ बांधलेली असेल तिथे, तर सुविनय असं तिथे नाव लिहायचं, आणि त्याची जन्मतारीख, जन्मतिथी लिहून ठेवायची त्या मडक्यावर, आणि ते मडकं त्या पाष्टाला बांधून ठेवायचं. आता आपल्याकडे एक मराठीत वाक्प्रचार तयार, या घराशी जोडली गेलेली आहे, हे जे काही वाक्प्रचार तयार झाला, ती नाळ, ती खरोखरच नाळ, ज्याला आपण प्लॅसेंटा, जो बेंबीतनं बाहेर आलेला असतो, जिथनं कटिंग केलेलं असतं, ती नाळ प्लॅसेंटा असतो. तो प्लॅसेंटाचा काही भाग आहे, स्टेम आहे ते. आणि मग ह्या आज परदेशामध्ये या स्टेमचं बँका तयार झालेल्या आहेत, स्टेम बँक्स तयार झालेल्या आहेत, आणि काही लाख रुपये ते घेतात तुमची स्टेम सेल प्रिझर्व करण्यासाठी. जेव्हा इमर्जन्सी मध्ये तुम्हाला काही रोग असतो तेव्हा तो रोग कमी करण्यासाठी ही तुमची स्टेम सेल जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्या स्टेम सेल मधनं काही सेल्स पुन्हा रिजनरेट करता येतात आणि त्या अवयवापर्यंत त्या पोहोचवता येतात. त्यामुळे पूर्वीच्या काळातली अशी म्हण आहे
की एखादा आजार जर बरा होत नसेल तर गावाकडे जा आणि नाळेचं पाणी घे असं सांगितलं जायचं. म्हणजे ती नाळ जी बांधलेली असायची, असाध्य आजार झाला तर ती नाळ बाहेर काढायची आणि त्या नाळेचे काही वळसे उगाळायचे, ती धुवायची चांगली, राखेत बुडवलेली असते आणि ती धुवायची चांगली, त्याचा तुकडा काढायचा, तो उगाळायचा आणि मग ते जे असतं ते चाटण मध आणि तुपातनं विषम मात्रेमध्ये त्याला जर चाटवलं तर त्या स्टेम सेल्स मधनं त्याला रिजनरेट करणाऱ्या ज्या पेशी शरीरातल्या आहेत त्या पुन्हा रिजनरेट होतात आणि त्या ज्या ठिकाणचा भाग कमी झालेला आहे किंवा आपल्याला समजा आपण न्यूमोनिया झालाय, फुफ्फुसाची विकनेस आहे, तर तिथे जाऊन त्या स्टेम सेल्स काम करतात. किडनीच बाद झालेली असेल तर त्या किडनीवर जाऊन तिथे काम करतात, किडनीला रिपेअर करण्याचं. अशी शक्ती त्या स्टेम सेल्स मध्ये आहे, होती आणि अजूनही आहे आणि आज शास्त्रज्ञ त्याच्यावर सुद्धा काम करतायत. म्हणजे जेव्हा हे शास्त्र प्रगत नव्हतं तेव्हा आमच्या भारतीय ऋषीमुनींनी या नाळेचं महत्व त्या कोहाळ्या एवढंच टांगून ठेवण्यासाठी आम्हाला सांगितलेलं होतं. ते उदाहरण मला आठवलं, कोहाळा बांधून ठेवला जातो तसं त्याच्या जोडीला हे स्टेम बांधून ठेवलं जातं. स्टेम आपलं एवढाच त्याच्यातला सांगण्याचा संदर्भ. ओके, धन्यवाद धन्यवाद गुरुजी. आणि कोण प्रश्न विचारणार आहे? गुरुजी, बोल. अभ्यास लवकर करण्यासाठी काय करायचं? काय काय अभ्यास लवकर होण्यासाठी काय करायचं? अभ्यास लवकर होण्यासाठी आधी पटपट पटपट आधीची सगळी कामं आवरायची. आधी आंघोळ चांगली करायची, त्याच्या अगोदर शिशी शुशू हे सगळं आवरायचं आणि मग जर तुम्ही अभ्यासाला बसलात तर मग मध्ये आई हाक मारणार नाही तुम्हाला. मग पटपट पटपट सगळी कामं होतील, मग त्रास काही होणार नाही तुम्हाला. गुरुजी, म्हणजे की आता आपण अभ्यासाला बसलो तर अभ्यास करायला खूप स्लोली होतं, तर त्याच्यासाठी काय करायचं? गणपती बाप्पाला सांगायचं, गणपती बाप्पा, हे गणपती बाप्पा, मी अभ्यास करतोय पण माझा अभ्यास खूप स्लो होतोय, माझ्याकडनं जरा तू फास्ट काम करून घे. असं जेव्हा आपण गणपती बाप्पाला सांगतो तेव्हा गणपती बाप्पा पटपट पटपट तुम्हाला काम करायची प्रेरणा देतो. शारदा आणि मातेला अभ्यास सांगायचं, सरस्वती मातेला सांगायचं, नामस्मरण करायचं, ओम गंग गणपतये कंटाळा नमः. पण येतो. हा, अभ्यास लिहिताना कंटाळा पण येतो सारखा. कंटाळा पण येतो, मग ते सांगायचं ना, माझा बाप्पा माझा कंटाळा तू काढून घे असं सांगायचं गणपती बाप्पाला आणि आपण अभ्यास करायचा. अभ्यास आपल्यालाच करायचा आहे, गणपती बाप्पा येऊन पेपर लिहिणार नाहीये. आपल्यालाच अभ्यास करायचा आहे, आपल्यालाच पेपर लिहायचा आहे, आपल्यालाच काम करायचंय, आपल्यालाच लक्षात ठेवायचंय. फक्त लक्षात ठेवणारी शक्ती गणपती बाप्पा आहे, बुद्धी गणपती बाप्पा देतो असं ध्यानात ठेवायचं आणि मग त्याला सांगून आपण आपला अभ्यास सुरू करायचा. नवनाथ बाळे. विचारा, प्रश्न विचारा. गुरुजी, बोला. माझी मुलगी 4 वर्षाची आहे. तिच्या डोळ्यातून बऱ्याच वेळा पाणी येतं, तर नेमकं काय करायला पाहिजे त्याच्यासाठी? पाणी येतंय त्याला, आता आधी तुम्ही हिरडा नावाचं फळ मिळतं, ते उगाळायचं आणि बंद डोळ्याला लेप लावायचा किंवा बाजारामध्ये त्रिफळा चूर्ण विकत मिळतं, चांगल्या कंपनीचं त्रिफळा चूर्ण आणायचं, पाण्यात कालवायचं, ते पाणी तसंच निथळत ठेवायचं आणि वरचं जे पाणी असतं त्याच्यातले 2-4 ड्रॉप डोळ्यामध्ये सोडले तरी चालतात. त्रिफळा चूर्णाचं पाणी, हिरड्याचं पाणी किंवा हिरडा उगाळून बंद डोळ्याला लेप, असं सुद्धा आपण करू शकतो. फक्त त्रिफळा चूर्णाचं वरचं नितळलेलं पाणी ना? फक्त फक्त त्रिफळा चूर्णाचं निथळलेलं पाणी. हा, चालेल चालेल गुरुजी, धन्यवाद. हा, नमस्कार गुरुजी. नमस्कार. हा, ओळखर बोलतोय मी. सर, माझा बोला. मुलगा 16 वर्षाचा आहे, त्याला वारंवार शिंका येतात, तर त्याला घरगुती उपाय काय करता येईल? घरगुती उपायामध्ये पाणी आधी कमी प्यायचं, सगळ्यात पहिली गोष्ट. रात्रीचं जेवण संध्याकाळी 7 वाजता करायचं आणि सकाळी उठल्या हा उठल्या मध चाटू देत, 1 चमचाभर मध चाटू देत आणि पाणी कमी केलं की आधी सर्दी कमीच होते. हा, थँक्यू सर. आत्ताच ते सेशन झालं ना, 8 ते 18 वयोगटातल्या मुलं, शरीरशास्त्र या विषयाशी संबंधित जर काही प्रश्न असतील तर ते विचारा. बाकीचे जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या सत्रात दुसऱ्या चॅनेलवरनं घेणार आहोत, तिथे ते प्रश्न विचारायचे. ओके, आत्ताचं जे थँक्यू. सत्र झालं माझं 8 ते 18 वयोगटातल्या मुलांसाठी, शरीरशास्त्र, वात आणि पथ्य संकल्पना या संदर्भातले प्रश्न असतील तर ते इथे विचारा. उज्ज्वला खांडेकर.
नमस्कार सर. बोला. सर माझा मुलगा 14 वर्षाचा आहे. आता 15वं लागले त्याला आणि त्याची उंची 5 फूट 5 इंच असेल आणि त्याचं वजन आता 53 किलो आहे. तर सर त्याचं ना रंग म्हणजे पहिला तो खूप उजळ होता आणि ह्या 8-9 महिन्यामध्ये त्याचा रंग असा काळा पडत चाललाय. रंगात बदल होणं हे वाताचं लक्षण आहे, वात प्रकोपाचं लक्षण आहे, वात वाढल्याचं लक्षण आहे. आणि त्याला चिकित्सा, आता एक माझा व्हिडिओ प्रसिद्ध झालाय, तो चेहरा तुकतुकीत करण्यासाठी काय करावे. त्याच्यात काही मी डाळीची पिठं सांगितली ते वापरायला हरकत नाही. परंतु जेवणामध्ये नारळाचं शेंगदाणे, आता जी मी पथ्य संकल्पना सांगितली, हे सगळे पदार्थ जेवणात जास्त वापरायचे. चेहऱ्याला सुद्धा लेप लावायचा. ते लेप माझ्या त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. ज्येष्ठमधाचा, मंजिष्ठा, हळद या सगळ्या पदार्थांचा योग्य वापर करून मुलतानी मातीमध्ये किंवा त्रिफळा चूर्णामध्ये किंवा बेसन म्हणजे चण्याच्या पिठामध्ये मिक्स करून दुधातनं लेप लावायचा की वर्ण्यकर लेप तयार होतो आणि हा लेप तुमच्या चेहरा उजळायला मदत करणारा असतो. धन्यवाद गुरुजी. आणि कोण प्रश्न विचारणार आहे आजच्या सत्राच्या संदर्भात? 8 ते 18 वयोगटातल्या मुलांसाठीचा कोण विचारणार असेल तर विचारा. गुरुजी, बोल. आपली जर वात प्रकृती असेल ना तर आपले केस कर्ली असतात. हो हो असतात. कफ प्रकृती असेल तर केस खूप घनदाट असतात, काळे कुळकुळीत असतात, स्ट्रेट असतात, लांब असतात. अर्थात ते एक लक्षण झालं. आता कर्ली केस म्हणजे माझी वाताचीच प्रकृती असं काही समजण्याची आवश्यकता नाही. आपण ते बदलवू शकतो. त्याला साबण शॅम्पू जर खूप जास्ती वापरत असाल तरी सुद्धा कर्ली होऊ शकतात. मोहन राजपूत. गुरुजी, माझ्या चेहऱ्यावर असं डार्क पिंपल आहेत आणि ते सारखं खाजवतं, त्याच्यासाठी काय? चेहऱ्यावर पिंपल आहे आणि काय होतंय? खाजवतं. खाज येते. हा. हळद आणि चंदन असं उगाळून लावून बघ. हळकुंड आणि चंदन, हो आपलं लाकडाचं चंदन असतं ते असं उगाळायचं आणि मग त्याचा लेप चेहऱ्याला लावून बघ. दुधातनं उगाळून चेहऱ्याला लावायचं. वयाचा विचार करून थोडेसे पिंपल्स येणार. जायफळ लावून बघितलंस तरी चालेल. जायफळ उगाळून लाव. दुधातनं जायफळ उगाळून लावायचं. चालतंय. धन्यवाद. आणि कोण प्रश्न विचारणार आहे? आशा सोंजे. गुरुजी, 9 वाजले. बोला. 9 वाजले. नमस्कार आशा गुरुजी. सोंजे. बोला. गुरुजी, मी वारंवार दर 10-15 दिवसांनी आजारी पडत असतो. या ताप आणि सर्दीचं प्रमाण जास्त आहे त्यात, तर मी काय करू? ताप आणि सर्दीचं प्रमाण जास्ती आहे. आता तू काय करू शकणार आहेस? आता आधी तू जड खोकला पण असतो. महासुदर्शन काढा नावाचं. वय किती आहे तुझं? 15वा चालू आहे. 15वा. साधारणपणे 3 चमचे महासुदर्शन काढा 2 वेळा घ्यायचा जेवायच्या अगोदर. गुरुजी, धन्यवाद. शांतीपाठ घेऊया. शिर्के भगिनी, शांतीपाठ. गुरुजी, पुढच्या गुरुवारी मंगळवारी आपण सगळ्यांनी मिळून म्हणूया. म्हण. आता नाही घेते मला. अरे ये ना. अरे पुढच्या मंगळवारी आपली दिवाळीसाठी स्वरा सुट्टी आली. आहे, लक्षात ठेवा. सर, मी पुढच्या म्हणते. मंगळवारी हा म्हण. गुरुजी, पुढच्या मंगळवारी दिवाळीची सुट्टी आहे. हो पुढची सणावतु सणो भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै
ओम शांती शांती शांती. गुरुजी पुढच्या 14 तारखेला दिवाळी आहे, त्यामुळे सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून गुरुजी. शुभेच्छा. बोला. तुम्ही घाटकोपरला कधी आहेत? मी घाटकोपरला असणार 16, 17, 18 3 दिवस. या महिन्यात 16, 17, 18 घाटकोपरला असणार आणि 10 तारखेपासून अपॉइंटमेंट सुरू होणार. सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण हे सेशन इथे संपवतोय. पुढचं सेशन आपण दुसऱ्या लिंक वरनं सगळ्या मोठ्या मंडळींसाठी शंका समाधानाचं सत्र जे आहे ते आता आपण घेणार आहोत. अच्छा.